याचा अर्थ सत्याचा विजय झालेला आहे। आम्ही त्याही वेळेला सांगत होतो, कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब गटनेते असतेवेळेला त्यांनी जे काय आमची मिटिंग घेऊन आम्हाला जे काय पद दिलेलं होतं पक्षप्रतोद पदाचं, आणि ते आम्ही ग्राह्य धरलं, मान्य केलं आणि सगळ्यांना व्हीप बजावले। ते आता स्वतः अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं आणि आमचा व्हीप लागू कसा होतो हेही त्यांनी सांगितलं आणि आम्हाला प्रतोद म्हणून मान्यता दिली। आम्ही समाधानी आहोत आणि सत्याचा विजय झाला। धन्यवाद। सर जिस प्रकार से फैसला कि आपको उम्मीद थी कि आप लोग के पक्ष में आएगा, पहला सवाल, और फैसले को आप किस तरह से देख रहे हैं? क्या बोले? जिस प्रकार से फैसला आया कि आपको उम्मीद थी कि आप लोग के पक्ष में फैसला आएगा और दूसरे का पूरी कार्रवाई जो फैसला सुना है? नहीं, ये फैसला हमारे पास आएगा, किधर आएगा ये हम लोग नहीं बता पाए थे, लेकिन हमारा दिल कह रहा था कि जो सही है उसका विजय हो जाएगा और वो हो गया। नाही, ठीक आहे, नक्की थोडी खंत राहिली आमची, परंतु ठीक आहे, त्यात आम्ही वेगळा विचार करू। शिंदे साहेबांना विचारून, वकिलांना विचारून मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, परंतु ते डिस्क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे होतं हे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, पण नाही झालं, हरकत नाही। आता तुम्हाला मान्यता मिळालेली आहे, आता ते ठाकरे गटाचे उर्वरित आमदार आहेत त्यांच्यावरती त्यांच्या विरोधात तुम्ही पुन्हा व्हीप बजावणार किंवा त्यात आम्ही विचारून सगळे बसून करू आणि ठरवू, पण काळजी करायचं कारण नाही। एक प्रश्न असा होता की आता विधानसभा अध्यक्षांनी असा निर्वाळा दिलाय की 2018चं नेतृत्व आणि पक्ष हे वैध नव्हतं, मग 2019ला जी विधानसभा निवडणूक झाली त्या ईव्ही फॉर्मवरती उद्धव ठाकरेंची सही होती, मग त्याच ईव्ही फॉर्मवरती तुम्ही निवडणूक लढवली आहे, तर तुमची आमदारकी वैध म्हणायची का? आता मगाशी जे काय केसरकर साहेबांनी सांगितलं हे तुम्हाला कल्पना आहे, अभ्यास करून त्यांनी सांगितलेला विषय आहे, त्यामुळे खोलामध्ये आम्ही काही जात नाही। निर्णय चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे थोडा आम्हाला आता जल्लोष म्हणवू द्या। मग तुम्ही विचारू जल्लोष म्हणवाल का? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला, अगोदरच आपल्याला हे करून उपयोग नाही आहे। तर आता आम्हाला थोडं कार्यकर्त्यामध्ये मिक्सअप होत आहे, ते वाट बघतात आमची। आता बघूया ना काय करतात ते, पण जास्त मोठा जल्लोष आमचा असणार आहे। संजय राऊत म्हणाले होते की मॅच ही फिक्स आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? अरे मगाशी आपल्याला कल्पना दिली होती ना आम्ही की त्यांना स्वप्न पडतात आणि ते स्वप्न त्यांना सकाळी तुमच्या समोर नाही सांगितलं तर त्यांना परत रात्री झोप येत नाही, म्हणून त्यांनी तसं सांगितलं होतं। बोला। असा निर्वाळा मिळाला एकंदरीत या निर्णयानंतर ठाकरेंना काय शुभेच्छा? ठाकरे बरेच आहेत, त्यातले कुठले ठाकरे? ठाकरे बरेच आहेत, त्यातले कुठले ठाकरे? हा मग असं सांग ना, कारण आदित्य ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आहे, राज ठाकरे आहे, असं बोलतो ते नाही। ठीक आहे, जे का आता निर्णय झालेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय, आणि मी मगाशी सांगितलं सत्याचा विजय आहे तो झालेला आहे। आता त्यांनी थोडंसं समजायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, आम्ही वाट पाहू त्यांच्या विचाराची। आता नव्याने संजय राऊतांचं स्टेटमेंट आलेलं आहे की भाजपकडे शिवसेना ध्यान ठेवली। अरे आता सांगितलं ना, त्यांना स्वप्न पडतं आणि त्या स्वप्न तुम्हाला समोर सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, त्यासाठी आता रात्री काय स्वप्न पडतंय ते उद्या तुम्हाला कळल। त्यांना आमच्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।